नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर दिसणारा हा मिश्रणावरचा अतिशय चांगला असा प्रश्न आहे. हा प्रश्न सोडवायचा कसा तर समजून घ्या. प्रश्न काय दिला, 8% मलईचे 50 लिटर दूध व 15% मलईचे 200 लिटर दूध एकत्र केल्यास मिश्रणातील दुधात मलईचे शेकडा प्रमाण किती, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. पहिले आपल्याला 50 लिटर दूध दिलेलं आहे. ओके, याच्यामध्ये काय सांगितलं की 8% मलईचं प्रमाण आहे. मग 50चे 8% कसे काढणार तर लक्षात घ्या. 50चे 10% इथे पॉईंट येईल म्हणजे 5 आणि 1% म्हणजे इथे पॉईंट येईल म्हणजे 0.5. मग 8% काढायचे. 1% हा 0.5 असेल तर 8% काय करणार तुम्ही गुणिले 0.5 गुणिले 8, 8 पंचे 40. मग इथे दशांशानंतर इथे एक अंक होता म्हणून इथे आपण एक अंक दिलेला आहे डावीकडे. म्हणजेच काय तर 50चे 8% बरोबर काय असणार आहे 4 लिटर. म्हणजे याच्यामध्ये 50 लिटर दुधामध्ये 4 लिटर काय असणार आहे मलई असणार आहे, तर बाकीचे 46 लिटर काय असणार आहे दूध असणार आहे. दुसऱ्या याच्यामध्ये काय सांगितलं की 200 लिटर दुधामध्ये मलईचे 15% प्रमाण आहे. मग 200चे 15% कसे काढणार, 10% किती होईल 200चे 20 आणि 5% किती होणार आहे तर 10. मग 20 अधिक 10 बरोबर 200चे 15% बरोबर किती 30. म्हणजेच इथं मलाई किती असणार आहे लिटर मध्ये तर 30 लिटर 200 पैकी. मग 30 लिटर जर मलाई असेल तर दूध किती असणार आहे 170. तसं हे लिहिण्याची गरज नाही पण मी सध्या लिहितोय. मग लक्षात घ्या की दोन्ही मिश्रण एकत्रित केल्यानंतर काय सांगितलं की मिश्रणातील दुधात मलईचे शेकडा प्रमाण किती असं विचारलेलं आहे. मग जर आपण हे दोन्ही मिश्रण एकत्र केलं तर हे 50 आहे लिटर आणि हे आहे 200. मग 50 अधिक 200 बरोबर किती होईल तर 250 एकूण लिटर ते मिश्रण होणार आहे. मग 250 पैकी आपल्याला मलईचे प्रमाण विचारलंय. इथे 4 लिटर मलई आहे याच्यामध्ये आणि इथे 200 पैकी 30 लिटर आहे. मग 4 अधिक 30 बरोबर किती होणार तर 34 लिटर ही काय झाली मलई. किती पैकी 250 पैकी 34 लिटर. पण आपल्याला विचारलंय शेकडा प्रमाण किती, म्हणून आपण काय करणार आहे शेकडा म्हटलं की गुणाकार काय कशाने करणार तर 100ने. मग हे जर सोडवलं तर आपल्याला त्याचं प्रमाण मिळणार आहे. लक्षात घ्या इथे 50 ने भाग जाईल, 50 एक 50, 50 पाचशे 250, 50 दुने किती होतील 100. मग इथे 34 गुणिले 2 बरोबर किती तर 68 होती. 34 गुणिले 2 68 भागिले 50 5 ऍज इट इज घेतले आपण. मग 5 ने 68 ला भाग द्या. काय कशाच भाग जाईल 5 एक 5 इथे उरला 1 5 त्रिक 15 खाली 3 उरतील. आता 5 ने भाग जाणार नाही 3 ला म्हणून इथे दशांश दिला तर इथे शून्य घेता येतो. मग 5 एक 5 5 सख 30 म्हणजे 13.6 किंवा 13.60% हे काय असणार आहे या एकूण मिश्रणातील मलईचं प्रमाण असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो हे स्पष्टीकरण समजलं असेल तर हा प्रश्न तुम्ही या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि एसबी अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्र.